बघा आपण काय पाहतोय, नफा तोटा. आता नफा म्हणजे काय, नफा म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला सांगता येईल. नफा म्हणजे काय, नफा कधी होतो, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जादा असते. तुमच्या डोक्यात येते का. आता समजा एखादी वस्तू 100 रुपये घेतली, एखादी वस्तू 100 रुपये घेतली आणि काहीतरी रुपये वाढवून विकली, त्यावेळेस नफा होणार आहे. आता 100 ची वस्तू आपण 110 रुपये विकली, 100 ची वस्तू 110 रुपये विकली, तर किती रुपये नफा होईल, 10 रुपये. आता हे कसं काढलं आपण, नफ्याचं सूत्र पाठ करायची गरज नाही. मग काय करायचं, नफा बरोबर काय केलं, जे जी किंमत जास्त आहे ती पहिल्यांदा घ्यायचं, म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर काय झाला, नफा झाला. ओके, साधं सिंपल सूत्र आहे. आपण हे तुम्ही 5वी पासून अभ्यास झालाय, मला वाटतं चौथीला नाही पण 5वी पासून तर नफा तोटा आपल्याला पाहायला मिळतो बरोबर. दुसरा मुद्दा काय बघा, तोटा म्हणजे काय. मग आता ह्याच्या विरुद्ध करूया, काय, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असते. मग ह्यामध्ये ह्या व्यवहारामध्ये काय होतो, तोटा होतो. काय होतो, मग आता उदाहरण द्यायचं झालं, हेच उदाहरण की 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला विकली, तर काय झाला या व्यवहारामध्ये, काय झाला, तोटा झाला. मग आता तोट्या सूत्र पाठ करायची गरज नाही. तोटा बरोबर काय सांगता येईल, विक्री किंमत, ज्याची किंमत जास्त आहे, विक्रीची किंमत जास्त असेल तर नफा, खरेदी किंमत जास्त असेल तर काय असेल, खरेदी किंमत जास्त असेल तर तोटाच ना. विक्री किंमत जास्त असेल तर नफा आणि खरेदी किंमत जास्त असेल तर तोटा. सूत्र पाठ करायच्या भानगडीत पडायचं, साधं सिंपल. कळलं नाही, तोटा म्हणलं का काय करायचं, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. हा बघा, तर आपण कुठे होतो, तर नफा आणि तोटा बरोबर नाही. आता यामध्ये दुसरा एक मुद्दा आपल्याला आहे की शेकडा नफा आणि शेकडा तोटा. एक नेहमी लक्षात ठेवायचं, शेकडा तोटा असो किंवा शेकडा नफा असो, हा नेहमी कोणत्या किमतीवर काढला जातो, हात वर करा, कोणत्या किमतीवर काढला जातो, हा खरेदी किमतीवर काढला जातो. लक्षात ठेवा, पहिल्यांदा एक डोक्यात ठेवायचं आपलं की शेकडा नफा असो किंवा शेकडा तोटा असो, हा कशावरती काढला जातो, खरेदी किमतीवर काढला जातो. आणि सूत्र पाठ करू नका. मी तुम्हाला आता एखादं उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो की नेमकं काय करायचं. फक्त हा आपल्या लक्षात असू द्या की शेकडा नफाच्या नंतर काय करायचं आणि शेकडा तोटाच्या नंतर काय करायचं. आता ह्याच्यात भरपूर सूत्र दिलीत तुम्हाला, जवळजवळ 8 सूत्र दिलीत. आपण सूत्र फक्त 2 नाही तर 3 लक्षात ठेवायची, पण ती ठेवायची पण कशी, एकदम साधी. आता नफा म्हणजे कधी, नफा कधी होतो, ज्यावेळेस खरेदी किंमत कमी आणि विक्री किंमत जास्त असते त्यावेळेस नफा होतो. तोटा कधी होतो, विक्री किंमत कमी असते. कळतं ना, खरेदी किंमत जास्त आणि विक्री किंमत कमी असते, या व्यवहारामध्ये तोटा होतो बरोबर नाही. मग आता शेकडा नफा आणि शेकडा तोटा मी तुम्हाला सांगितलं की कशा काढला जातो, खरेदी किमतीवर काढला जातो. मग शेकडा नफा सूत्र मी डायरेक्ट देतो, बाकी देत नाही. बघा, शेकडा तोटा, बघा शेकडा तोटा बरोबर काय सूत्र तयार होऊन, मग आता इथं तोटा म्हणलंय, मग इथं अंशामध्ये तोटाच म्हणायचं. आणि तोटा असो किंवा नफा असो, तो नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. कशावर काढला जातो, खरेदी किमतीवर काढला जातो. लक्षात ठेवा, खरेदी किमतीवर. मग खरेदी किंमत म्हणूया, आणि बघा गुणिले, मग टक्केवारी काढतोय म्हणजे गुणिले काय करायचं, 100 करायचं. आणि शेकडा नफा, आता शेकडा नफा 5 असताना बघा नफा म्हणलंय, मग अंशामध्ये नफाच ठेवायचं. आणि नफा असो किंवा तोटा मी तुम्हाला सांगितलं. आता खरेदी किंमतच्या ऐवजी काय लिहायचं, थकी लिहायचं, खरेदी किंमत, आणि टक्केवारी काढतोय म्हणजे गुणिले 100. एवढी 2 सूत्र फक्त लक्षात ठेवा, बाकीची सूत्र पाठ ठेवायची गरज नाही. त्यावेळेस मी उदाहरण जसं येईल तसं मी तुम्हाला ते सूत्र कसं तयार करायचं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता बघा एक उदाहरण घेऊन मी तुम्हाला समजून सांगतो. बघा एक उदाहरण, बघा एक वस्तू बघा एक वस्तू 900 रुपयास, 900 रुपयास एक वस्तू 900 रुपयास विकल्याने, 900 रुपयास विकल्याने 150 रुपये नफा होतो.
150 नफा होतो, तर शेकडा नफा किती? शेकडा नफा किती? बघा आता आपल्याला पर्याय दिले जातात. 14.2/7%, दुसरा पर्याय आहे 20%, तिसरा पर्याय आहे 25% आणि चौथा पर्याय आहे 16.2/3%. आता बघा सांगितल्याप्रमाणे बघा करायचं काय, आता आपल्याला शेकडा काय काढायचा आहे? नफा. शेकडा नफा काढायचा. बघा ह्या उदाहरणामध्ये नफा आपल्याला किती दिलाय बघा. नफा बरोबर 150. आता आपल्याला खरेदी किंमत माहित नाही, मग खरेदी किंमत आपल्याला काढायची. खरेदी किंमत काढताना सूत्र काय बघा. खरेदी किंमत नफा कधी होतो? विक्री किंमत जास्त असते आणि खरेदी किंमत कमी असते त्यावेळेस नफा होतो. मग खरेदी किंमत काढताना विक्री किंमत वजा नफा करायचं. काय करायचं? विक्री किंमत वजा नफा. मग विक्री किंमत किती आपल्याला माहित आहे? किती? 900. नफा किती आहे? 150 नफा आहे. मग शून्यातून शून्य गेला 0. आता इथं 0 आहे, मग हातचे गेला आपण. 10तून 5 गेले 5. इथून आपण हातचे घेतला होता. मग 8तून 1 गेला आणि किती राहिली? मग इथं 7. म्हणजे 750 रुपये ही काय आली? खरेदी किंमत. मग आपण आता टाकूया सूत्र. शेकडा नफा बरोबर, मग आता सांगितलं नफा असेल तर अंशामध्ये नफा लिहायचं. मग नफा किती आपला इथं? 150. नफा असो किंवा तोटा हा नेहमी कशी कोणत्या किमतीवर काढला जातो? खरेदी किमती. मग खरेदी किंमत किती येते तिथं? 750 आपण काढले. आणि टक्केवारी काढायची म्हणजे शेकडा काढायचा म्हणजे गुणिले 100. ह्या शून्याला हा शून्य गेला. आता 5 न भाग लावू शकता तुम्ही, पण आपल्याला 25 पडायला पाहिजे. बघा 25 चोक 100, 25 त्रिक बघा अजून 3 न भाग जातोय. 3 एके आणि 3 पाचशे 15. मग आता खाली काय छेदामध्ये काय राहिलं? फक्त 1. अंशामध्ये काय? 5 आणि 4 म्हणजे 5 गुणिले 4. मग 5 चोक 20. आणि शेकडा नफा काढायला लावलाय आणि शेकडा म्हणलं का काय येतं? ते टक्क्यामध्ये येतं. म्हणजे आपल्याला किती टक्के नफा झाला? मग 20%. पर्याय क्रमांक 2. सर्वांना समजलं का पुन्हा सांगू? लक्षात तुमच्या आलं कसं आले? नफा कधी होतो आणि शेकडा नफा कसा काढायचा समजलं? घ्या. बघा नफा तोटा यामध्ये आपण दुसरं उदाहरण बघूया. बघा प्रश्न काय बघा. एक वस्तू 300 रुपयास विकल्याने 30 रुपये तोटा झाला, तर शेकडा तोटा किती? आता पर्याय दिले बघा. पहिला पर्याय आहे 10%, दुसरा पर्याय 11.1/9%, तिसरा पर्याय आहे 7.7/13% आणि चौथा पर्याय आहे 9.1/11%. आता बघा या व्यवहारात काय झालाय? तोटा झालाय. म्हणून त्यांनी काय विचारलंय? शेकडा तोटा. मग आता तोटा म्हणल्यानंतर बघा आपल्याला काय दिलं? पहिल्यांदा आपण लिहून घ्या, दिलेली माहिती लिहून घेऊ. तोटा बरोबर किती रुपये तोटा आहे? 30 रुपये तोटा या व्यवहारात आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला माहित आहे शेकडा तोटा असो किंवा शेकडा नफा असो नेहमी खरेदी किमतीवर काढतो. मग आपल्याला या उदाहरणामध्ये खरेदी किंमत दिसते का? नाही दिसत. मग आपल्याला ती खरेदी किंमत काढून घ्यायची. मग खरेदी किंमत काढून घेत असताना बघा खरेदी किंमत बरोबर सूत्र काय होतं? मग खरेदी किंमतीचं विक्री किंमत. आता खरेदी किंमत काढताना लक्षात ठेवायचं विक्री किंमत अधिक तोटा. विक्री किंमत अधिक तोटा. उदाहरणार्थ एक साधं उदाहरण तुम्हाला. बघा एक वस्तू 10 रुपयास विकल्याने 2 रुपये तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 12 रुपये. काय केलं तुम्ही? विक्री किंमत अधिक तोटा. तसं या व्यवहारामध्ये खरेदी किंमत काढत असताना 300 रुपयास विकल्याने 30 रुपये तोटा झाला. मग खरेदी किंमत काढताना 300 म्हणजे विक्री किंमत अधिक तोटा केला का आपल्याला कोणाची किंमत मिळेल? खरेदी किंमत मिळेल. बघा मग विक्री किंमत किती आहे इथं? 300 रुपये. अधिक तोटा किती होता? 30 रुपये. मग 300 अधिक 30 300
30 रुपये. ही कोणती किंमत आली? खरेदी किंमत. खरेदी किंमत कशी काढायची कळली का? हा, तोटा ज्यावेळेस होतो त्यावेळेस विक्री किंमत अधिक तोटा करायचं, खरेदी किंमत मिळते. साधं उदाहरण देऊन तुम्हाला सांगितले की मी 10 रुपयाची वस्तू एक वस्तू 10 रुपयास विकल्याने 2 रुपये तोटा होतो, तर खरेदी किंमत किती? तर खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा 10 अधिक 2 बरोबर 12 रुपये. ही काय झाली? खरेदी किंमत. तर या उदाहरणामध्ये 300 रुपयास विकल्याने 30 रुपये तोटा झाला, तर खरेदी किंमत किती? 300 अधिक 30 बरोबर काय येईल? 330. आता काय काढायचं आपल्याला? शेकडा तोटा. बघा सूत्र टाकूया. शेकडा तोटा बरोबर तोटा छेद म्हणा किंवा भागिले म्हणा खरेदी किंमत म्हणजे खरेदी किंमत गुणिले 100. आता यामध्ये किमती टाकूया आपण. बघा तोटा किती होता आपला या व्यवहारामध्ये? 30. खरेदी किंमत किती आहे? 330 आणि गुणिले 100. हे सोडून घ्यायचं. तुम्ही हा पण शून्य घालू शकता, म्हणजे इकडला घालवलं सर इकडला घालवलं नाही असं काय नाही. अंशामध्ये कोणताही शून्य घालू शकतो, फक्त इथं गुणाकारात चिन्ह पाहिजे. बघा आता लावूया भाग. बघा 3 चा पाडा येतोय. 3 10 30. 3 1 3 1 3. वर काय राहिलं? 10 गुणिले 10 आणि खाली काय राहिलं? 11. छेदामध्ये 11 राहिलं. मग गुणाकार करूया. 10 10 100. 100 छेद 11. आता हा पर्याय आहे का? नाही. याचा अर्थ पूर्णांकित अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आपल्याला. मग करूया. बघा पूर्णांकित अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना भागाकार म्हणजे पूर्णांक असतो आणि अंशामध्ये बाकी असते आणि छेद आहे तोच असतो. समजलं? मग लावा भाग. 11 9 99. मग 100 मधून 99 गेले, खाली किती उरले? 1. त्या अंशामध्ये लिहायचं आणि छेद आहे तोच लिहायचा आणि टक्के विचारले म्हणजे शेवटी टक्के चिन्ह घ्यायला विसरायचं नाही. म्हणजे मग मला सांगा उत्तर किती आलं? 9.1/11. 11%. पर्याय क्रमांक किती आला? 4. समजलं का उदाहरण? बघा महत्वाचा मुद्दा यात तुम्हाला काय कळलं पाहिजे की खरेदी किंमत काढता आली पाहिजे तोटा झाल्यानंतर. मग तोटा झाल्यानंतर आठवायचं काय की काय साधं सिंपल उदाहरण घेऊन आपण मग सांगितलं तुम्हाला तशा प्रकारचं आठवायचं. मग खरेदी किंमत काढत असताना विक्री किंमत अधिक तोटा करायचं म्हणजे काय माहिती आपल्याला? खरेदी किंमत. तोटा काय आपल्याला दिलेला असतो. समजतं? फक्त सूत्र लक्षात ठेवा. पाठ करायची गरज नाही असं का म्हणलं सुरुवातीला तुम्हाला की तोटा विचारलंय मग अंशामध्ये तोटा, इथं नफा विचारलं अंशामध्ये नफा आणि शेकडा म्हणजे गुणिले 100 करायचं आणि छेदामध्ये खरेदी किंमत टाकायची. तोटा असो किंवा नफा असो छेदामध्ये काय आहे? खरेदी किंमत. कळतंय तुम्हाला? आता समजलं? नफा तोटा या घटकावर आपण तिसरं उदाहरण पाहतो. बघा उदाहरण बघा. आता पहिल्यांदा आपण उदाहरण वाचून घेऊया. पहिल्यांदा उदाहरण समजून घेणं गरजेचं. शाब्दिक उदाहरण असलं ना पहिल्यांदा नीट वाचायचं, समजून घ्यायचं आणि मग कोणती क्रिया करावी लागेल हे आपल्या डोक्यामध्ये पहिल्यांदा फिट करून ठेवायचं. बघा प्रश्न काय आहे? एक विक्रेता एक कपाट 2520 रुपयास विकून 20% नफा मिळवतो, तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती? बरोबर. म्हणजे एक विक्रेता एक कपाट 2520 रुपयास विकतोय. विकतो म्हणलं कोणती किंमत आली? विक्री किंमत. विकल्यास विकतो कळलं नाही. मग असे शब्द आले का काय समजा ती कशाची किंमत आहे? विक्री किंमत आहे. आणि आता काय दिलं? 20% नफा मिळवतो म्हणलंय का 20 रुपये म्हणलंय? 20% म्हणलंय. लक्षात ठेवा. हे नीट बघा काय दिलंय, गडबड करू नका. बघा 20% नफा मिळवतो तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती? अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं सांगतो. बाकीचे कोणतेही काय लिहायची गरज नाही, फॉर्मॅलिटी करायची गरज नाही. आपण डायरेक्ट ऑन दी स्पॉट आपण स्कॉलरशिप किंवा एनएम साठी तयारी करतोय तेव्हा तिथे आपलं असं कसं केलं हे महत्वाचं नाहीये, फक्त तुम्हाला कळलं पाहिजे आपण कसं केलं. ओके. बघा तर पहिल्यांदा आता मानून घ्यायला शिकायचं. बघा खरेदी किंमत विक्री किंमत. बघा सुरुवातीला मानून घेऊया. एका कपाटाची किंमत आपण मानूया, त्या वस्तूची किंमत 100 रुपये मानू. किती रुपये मानू? 100 रुपये मानू.
मग विक्री किंमत किती टक्के नफा झालाय? 20% नफा झाला नाही. म्हणजे 100 ची वस्तू मी किती रुपयाला विकली? हे कसं काढलं? 100 चे 20% म्हणजे 20च, 100 चे 10% म्हणजे 10च, 100 चे 5% म्हणजे 5च. म्हणून हे 100 हे प्रमाण घ्यायचं, टक्के काढायला सोपं जातं. कळतंय ना? मग इथं कंसात वाटलं लिहितो मी, म्हणजे 100 अधिक 20 बरोबर 120. कळतंय कसं आलं? म्हणजे 120 आलं. मग आपल्या उदाहरणाकडे जाऊया. बघा, एक विक्रेता एक कपाट 2520 रुपयास विकल्याने, म्हणजे विकून. मग मला सांगा 2520 ही किंमत विक्री आहे का खरेदी आहे? विक्री किंमत आहे. मग विक्रीच्या खाली विक्री किंमत मांडायची 2520. आणि विचारलंय का आपल्याला? तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती? बघा, खरेदी किंमतीखाली मग एक समान घ्यायचं. काय केलं कळलं का? 100 रुपये किंमत मानू म्हणलं मी, आणि मग 20% नफा. मग 100 चे 20% म्हणजे 20 होतात. म्हणजे आपण डायरेक्ट मानू शकतो 120. मग उदाहरणामध्ये विक्री किंमत दिले 2520 आणि विचारले काय खरेदी किंमत. हे फक्त एवढं सोडवायचं, तिरकस गुणाकार करायचा. समजते का? मग पहिल्यांदा तुम्ही ही जोडी घेऊ शकता, नंतर घेऊ शकता, पण शक्यतो ज्यामध्ये x आहे ती जोडी पहिल्यांदा फक्त घेऊन टाकायची. बघा, मग x गुणिले 120 बरोबर ह्या दोघांचा गुणाकार 100 गुणिले 2520. गुणाकार करत बसू नका, पहिल्यांदा ही क्रिया करा. तिकडं आता x डाव्या बाजूला आपल्याला फक्त x ठेवायचं आहे. मग गुणिले 120 आहे. आता बरोबर चिन्हाच्या विरुद्ध बाजूला चाललंय, डावीकडून उजवीकडे चाललंय. मग गुणिले तर काय होईल? भागिले होईल. मग x बरोबर पहिली संख्या 100 गुणिले 2520 आणि भागिले गुणिले 120 भागिले 120 होईल. आता हे सोडून घ्यायचं. बघा, हा शून्याला हा शून्य गेला. बघा, लावा भाग 12 एके 12, 12 दुनी 24, बोलला 1 घेतले 2, 12 झाले. 12 एके 12. मग वर काय अंशामध्ये काय राहिले रे? 100 गुणिले 21. छेदामध्ये 1 राहिले म्हणजे राहिले तरी चालते. बघा, मग करा गुणाकार. 21 गुणिले 0 0, 21 गुणिले 0 0 आणि 21 एके 21. मग x आपण काय मानलंय तिथं? खरेदी किंमत. म्हणून खरेदी किंमत बरोबर 2100 रुपये आहे का पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 3. समजलं काय करायचं? अतिशय सोप्या पद्धतीने सूत्र, ह्या सूत्र वापरलंय का आपण? वापरलंय का? फक्त थोडस मानायचं शिकायचं. समजलं? पहा, नफा तोटा मधील आपण 14 उदाहरण पाहतो. बघा, एक वस्तू 1275 रुपयास विकल्यास, विकल्यास म्हणजे म्हणल्यानंतर कोणती किंमत आली? विक्री किंमत. विकल्यास 15% तोटा होतो. 15 रुपये नाही, 15% म्हणजे 15%. आता 15% म्हणल्यानंतर कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. 15% म्हणजे 15% तोटा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? सांगितल्याप्रमाणे बघा, खरेदी किंमत, विक्री किंमत. मग 100 रुपये आपण खरेदी किंमत मानू. आता ज्यावेळेस व्यवहारामध्ये तोटा होतो त्यावेळेस 100 वजा किती तोटा आहे? 15% म्हणले. मग 100 चे 15% 15 होतात. मग 100 मधून 15 वजा केले, खाली किती उरले? 85. मग ती वस्तू त्यांनी किती विकली? 85. कळतंय ना? मग आता या व्यवहारामध्ये एक वस्तू किती रुपये विकली त्यांनी? 1275 रुपयास विकल्यास 15% तोटा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत झालं तयार. विक्री किंमत खाली विक्री किंमत द्यायची, खरेदी किंमत खाली खरेदी किंमत द्यायची आणि तिरकस गुणाकार करून घ्यायचा. मग ज्यामध्ये x आहे
ती क्रिया पहिल्यांदा करूया. x गुणिले 85 बरोबर 100 गुणिले 1275 म्हणजे 1275. इकडं डाव्या साईडला गुणिले 85 आणि उजव्या साईडला गेल्यानंतर काय होईल मग भागिले 85. आणि शक्यतो बघा यामध्ये पॉइंट दिलाय म्हणजे कुठेतरी पॉइंट येऊ शकतो असा आपण अंदाज बांधूया, पण आपण सोडूया. बघा आता 5 भाग जातो इथं, कारण शेवट 5 किंवा 0 पाहिजे, ही 5 ची कसोटी आहे. लावा 5 भाग. 5 एके 5 उरले 3 घेतले 5 5 7 35. मोठ्या संख्येला भाग लावूया. 5 2 10 उरले 2 घेतले 7 5 5 25 उरले 2 घेतले 5 5 5 25. बघा मग वर काय आले 100 गुणिले 255 छेद 17. 17 एके उरले किती बघा 8 घेतले 5 45 झालं. मग 17 85 कळते ना. मग 100 गुणिले 15 15 गुणिले 0 0 15 गुणिले 0 15 एके 15 x बरोबर किती झालं मग 1500 रुपये. मग x आपण काय म्हणलं होतं खरेदी किंमत. मग इथं लिहून घ्यायचं खरेदी किंमत बरोबर 1500 रुपये. समजलं का उदाहरण? पुन्हा सांगू. समजलं.